नमस्कार. बरेच लोक यामध्ये कन्फ्यूज आहे की आम्ही घर बांधकाम करणार आहे, तर त्या घर बांधकाम करण्यासाठी आम्ही जो जांबा दगड आहे ज्याला आपण चिरा म्हणतो, यामध्ये आम्ही घर बांधकाम करू की आमच्या लोकली मार्केटमध्ये जी भाजी वीट ज्याला आपण रेड ब्रिक सुद्धा म्हणतो, तर या विटेमध्ये आम्ही बांधकाम करू. तर यामध्ये खूप लोक कन्फ्यूज आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचा हा जो डाऊट आहे हा पूर्णपणे क्लिअर होईल. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही घर बांधकाम करणार आहात तर तुमच्याकडे 2D आणि 3D डिझाईन असणं खूप गरजेचं आहे, कारण तीच फर्स्ट स्टेप आहे. तर तुम्हाला आमच्याकडून 2D 3D डिझाईन करून हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. तर हा जो जांबा दगड आहे तो येतो कुठून, तर जांबा आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला चिरा मिळतो. तर या एरियामधून आपल्याला येथेच फक्त हा चिरा मिळतो महाराष्ट्रामध्ये. पण या उलट जी वीट आहे ही तर आपल्या लोकली मार्केटला अवेलेबल आहेच इझिली. सो त्यामुळे या विटेला काही प्रॉब्लेम येत नाही लोकली मार्केटमध्ये. पण हा जो कोकणामध्ये आता हा जो जांबा दगड आहे याच्यावर कोणती प्रक्रिया केली जाते का, तर ते नाही. जो चिरा आहे जांबा दगडाच्या जमिनी आहेत त्यामध्ये ज्या स्टँडर्ड साईजमध्ये आपल्याला पाहिजे आहे त्या स्टँडर्ड साईजमध्ये फक्त त्याचं कटिंग केलं जातं आणि ॲज इट इज बांधकामासाठी यूज केला जातो. या उलटची वीट बांधकाम आहे ती आपल्याला म्हणजे रॉ फॉर्ममध्ये जी सॉईल असते, माती असते, ते माती घेऊन त्याचा चिखल वगैरे करून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून त्याचा मगच ती वीट बनते. म्हणजे ह्याच्यावर प्रक्रिया केली जाते पण चिऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. आता हे जे बांधकाम ह्या दोन्हीमध्ये बांधकाम कोणतं फास्ट होतं, तर चिऱ्याचं बांधकाम आहे ते फास्ट होतं. म्हणजे याला टाईम कमी लागतो. कारण का, ह्या ज्या वीट आहेत ज्या स्मॉल वीट असतात त्या ह्याच्यामध्ये कसं होतं की साईज छोटी असल्यामुळे काम फास्ट होत नाही. पण या उलट चिऱ्याची साईज मोठी आहे, म्हणजे एका चिऱ्यामध्ये जवळपास 4 ते 4.5 विटेचं बांधकाम होतं. म्हणजे एक चिरा लावला काय आणि 4-4.5 विटा लावल्या काय, म्हणजे एवढा डिफरन्स आहे यामध्ये. याचबरोबर वीट बांधकाममध्ये मटेरियल जे आहे ते तुमचं जास्त जातं, कारण का साईज छोटी आहे. या उलट चिऱ्यामध्ये बांधकामाचं जे मटेरियल आहे ते कमी प्रमाणात आपल्याला लागतं. तर आता बऱ्याच लोकांना असा पण प्रश्न पडलेला आहे की प्लॅस्टर आम्ही चिऱ्याला करू शकतो का, तर चिऱ्याला तुम्ही प्लॅस्टर करू शकता. वीट बांधकामपेक्षा चिऱ्याची जी प्लॅस्टरला जी ग्रीप मिळते ती उलट चांगली मिळते. का, कारण चिऱ्याला छोटे छोटे होल असतात त्यामुळे चिऱ्याला ग्रीप जी आहे ती चांगली मिळते. वीट बांधकामला तर तुम्ही प्लॅस्टर करावंच लागतं. याचबरोबर चिऱ्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचं तुम्ही बांधकाम करू शकता. म्हणजे का, कारण चिरा तुम्हाला प्लॅस्टर करायचं असेल तर करू शकता किंवा वेगवेगळ्या टाईपचं म्हणजे तुम्ही पेपर जॉईंट वर्क, ग्रुप पॉइंटिंग वर्क किंवा मोल्डिंग वगैरे वर्क जे आहे या वेगवेगळ्या टाईपचं बांधकाम तुम्ही चिऱ्यामध्ये करू शकता. पण वीट बांधकाममध्ये तुम्हाला प्लॅस्टरच करावं लागतं. आता स्ट्रेंथ म्हणजे आता मजबूत कोणतं बांधकाम हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर वीट आहे ही मातीपासूनच बनली जाते. सो ती चिरा हा जांबा दगड आहे आणि त्याच्यावर कोणती प्रक्रिया नाही, फक्त दगड आहे. म्हणजे आणि तुम्ही बघू शकता की जांबा दगडाच्या पूर्वीच्या पांडवकालीन मंदिरं सुद्धा आहेत. आणि विटेमध्ये सुद्धा आता तुम्ही बघू शकता, विटेमध्ये सुद्धा काही वर्षापासून, बऱ्याच वर्षापासून वीट सुद्धा आपल्या बांधकामामध्ये यूज होते. पण या दोन्हींपैकी मजबूत म्हटला तर चिराच ठरेल. तर पण हा जो चिरा आहे तो चांगल्या क्वालिटीचा असणं सुद्धा गरजेचं आहे. तर खणीवरती चिरा चांगल्या क्वालिटीचा घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. तर खणीवरती काय कंडिशन असते, कशा टाईपमध्ये चिऱ्याचे रेट वगैरे ठरले जातात, या रिलेटेड आपण हा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की वॉच करा. तर त्याचबरोबर आता चिऱ्यामध्ये बरेच लोक असं म्हणतात की लिकेजचा प्रॉब्लेम, तर लिकेजचा प्रॉब्लेम हा चिऱ्यामध्ये होतो जर तुम्ही चिऱ्याचं पॉलिश म्हणजे ज्याचं वॉटरप्रूफिंगचं जे काम आहे, म्हणजे कोटिंग वगैरे जे आहे, वार्निश वगैरे जे मारून आपण करतो ते जर व्यवस्थित झालं नाही तर लिकेजचा प्रॉब्लेम येतो. सो त्यासाठी ते काम आहे ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पद्धतीनंच त्याचं काम होणं गरजेचं आहे जर तुम्ही प्लॅस्टर करणार नसाल तर. आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी जे तुम्ही मटेरियल वापरणार आहे पॉलिशसाठी ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे. जर समजा लो क्वालिटीचं मटेरियल तुम्ही वापरलं तर लिकेजचा प्रॉब्लेम तुम्हाला येणारच आहे. पण वीट बांधकाममध्ये काय तुम्हाला प्लॅस्टर करावं लागतं. सो लिकेजचा काय प्लॅस्टर करून वॉटरप्रूफिंगचे जे कलर आहेत ते तुम्ही यूज केले तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आता या उलट आता आपण बघू की लोड बिरिंगचं जे बांधकाम आहे ते बांधकाम करत असताना चिऱ्यामध्ये जर समजा तुम्ही 9 इंची जाडीचं जरी तुम्ही बांधकाम केलं तरी तुम्ही G+1 पर्यंतचं बांधकाम तुम्ही करू शकता. या उलट जी रेड ब्रिक जी आहे यासाठी तुम्हाला कमीत कमी 1.25 फुटाचं तरी बांधकाम करावं लागतं. तरच तुम्ही व्यवस्थित G+1 पर्यंत, ते पण थोडं रिस्कीच आहे पण
केलेले आहेत बांधकाम, पण त्यासाठी तुम्हाला साईज वगैरे सुद्धा आहेत त्या एका काही रेशोमध्येच करावं लागतं. तर म्हणजे प्लॅन जो आहे म्हणजे साधारण 10x12च्या रूम्स म्हणजे एकदम स्पेशियस वगैरे तुम्ही करू शकत नाही ते चिऱ्यामध्ये सुद्धा आणि वीट बांधकाममध्ये. जर तुम्ही RCC स्ट्रक्चर जर तुम्ही घेणार नसाल तर RCC काय आणि लोड बिअरिंग स्ट्रक्चर काय या रिलेटेड सुद्धा आपण हा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही वॉच करू शकता. तर आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे टेम्परेचर. तर टेम्परेचरचं जे प्रमाण आहे ते चिऱ्यामध्ये तुम्हाला कमी जाणवतं वीट बांधकामपेक्षा. आता चिऱ्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो की लेबरचा प्रॉब्लेम खूप आहे. कारण कोकण एरियामध्ये लेबर मिळतात कारण तिथे चिऱ्याचं उत्पन्न होतं त्यामुळे तिथे लेबर मिळतात. पण या उलट ऑदर जिल्ह्यामध्ये लेबरचा खूप प्रॉब्लेम येतो. त्याचबरोबर ऑदर डिस्ट्रिक्टमध्ये आपण चिऱ्याला आपल्याला ट्रान्सपोर्टेशनची जी कॉस्ट आहे मटेरियल कॉस्ट आहे ती सुद्धा जास्त जाते. म्हणजे काही वेळा असं होतं की रेग्युलर जे वीट बांधकामपेक्षा कितीतरी पटीने जास्त खर्च आपल्याला चिऱ्यामध्ये येतो कारण लेबर रेट जे आहेत ते जास्त जातात. जर समजा तुम्ही पेपर जॉईंट वर्क, ग्रुप पॉइंटिंग, मोल्डिंग वर्कमध्ये जर तुम्ही काम केलं तर सो त्यासाठी चिऱ्याचा हाच वीक पॉईंट आहे की तुम्हाला कॉस्ट आहे ती जास्त जाते. आणि हेच जर समजा तुम्ही कोकण एरियामध्ये समजा वीट बांधकाम टाईपमध्ये जर चिऱ्याचं केलं तर ते उलट चिऱ्याचं बांधकाम आहे ते तुम्हाला स्वस्त पडतं कारण लोकली मार्केटला चिरा स्वस्त मिळतो आणि लेबर पण इझिली अवेलेबल असतात. तर हे जे आता कन्क्लुजन म्हणजे हे असं आहे की तुम्ही दोन्ही टाईपचं मटेरियल आहे ते तुम्ही यूज करू शकता. तर यामध्ये चिऱ्याचा फक्त वीक पॉईंट हाच की थोडं कॉस्टिंग जास्त जातं आणि वीट बांधकाममध्ये की तुम्हाला लोकली मार्केटला अवेलेबल असतं प्लस लेबर वगैरे असतात त्यामुळे वीट बांधकामची कॉस्ट आहे ती तुम्हाला कमी येते. पण यामध्ये जर समजा तुम्हाला युनिक टाईपचंच घर बांधायचं असेल तर चिरा हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि जर समजा बजेटचा इश्यू आहे व्यवस्थित घर बांधायचं पण बजेट पण कमी खर्चात झालं पाहिजे तर त्या केसमध्ये तुम्ही वीट बांधकामचा सुद्धा तुम्ही यूज केला तरी काही हरकत नाही. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.